नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, आज महाराष्ट्र टेक्निकल एग्जाम या ठिकाणी झाली आणि या महाराष्ट्र टेक्निकल एग्जाम मध्ये इतिहास या विषयाचे जे काही प्रश्न आले होते त्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आज आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे। त्या प्रश्नांचं उत्तर काय आहे, त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे आणि यासाठी कोणते संदर्भ ग्रंथ वापरावे लागणार आहेत या संदर्भामध्ये आज आपल्याला इथं डिटेलपणे चर्चा करायची आहे। तत्पूर्वी लक्षात घ्या, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही या ठिकाणी सबस्क्राइब करा आणि हे लेक्चर झाल्यानंतर हे लेक्चर कसं वाटलं त्याबद्दल कमेंट्स मध्ये देखील आपले मत या ठिकाणी नोंदवा। मित्रांनो, आता आपण स्टार्ट करूया महाराष्ट्र टेक्निकल एग्जामच्या परीक्षेमध्ये इतिहासाचे जे प्रश्न आले होते त्याबद्दल आपण डिटेलपणे इथे या ठिकाणी चर्चा करूया। आता लक्षात घ्या मित्रांनो, आयोगाने पहिलाच प्रश्न असा विचारला तो म्हणजे क्रांतिकारी चळवळीवर प्रश्न विचारला गेला काय होता तो नीट समजून घेऊया आणि मग त्याचं उत्तर आपण या ठिकाणी पाहूया। आता लक्षात घ्या, प्रश्न विचारला गेला आहे अभिनव भारत या संघटनेवर, जी क्रांतिकारकांची संघटना आहे त्याच्यावर हा प्रश्न विचारला गेला की अभिनव भारत या संघटनेच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत। असा साधा सरळ सिंपल प्रश्न विचारला गेला। पहिला सेंटेन्स आहे अभिनव भारत या सभासदांना दानपट्टा शिकवण्यासाठी इब्राहिम भाई हे या ठिकाणी होते, हा एक मुद्दा आहे। दुसरं, त्र्यंबक चक्रवर्ती मार्फत शस्त्रास्त्र मिळवले जात। तिसरं सेंटेन्स आहे कोठुरे येथील बर्वेवाडा हा या संघटनेचं शस्त्रागार होतं आणि पुणे हे अभिनव भारताचे केंद्र या ठिकाणी होते। अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे। आता लक्षात घ्या, हा प्रश्न कुठून घेतलेला आहे आणि ही जी नावं आहेत इब्राहिम भाई, त्याचबरोबर त्र्यंबक चक्रवर्ती आणि त्याचबरोबर बर्वेवाडा, हे जे नावं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे कुठून आहेत? काहीच नाही मित्रांनो, इयत्ता 11वीचं स्टेट बोर्ड, इयत्ता 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये अभिनव भारत या संघटनेबद्दलची जी माहिती आहे ती एकदा वाचून घ्या। त्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी सहजरित्या या ठिकाणी मिळून जातील। तर या प्रश्नाचा राईट आन्सर काय आहे तर लक्षात घ्या, यस, अभिनव भारत या सभासदांना दानपट्टा शिकवण्यासाठी इब्राहिम भाई होते। इब्राहिम भाई हे लष्करामध्ये निवृत्त झालेले अधिकारी होते आणि त्यानंतर पाहायला भेटतं बाबाराव सावरकर यांनी या इब्राहिम भाईंना या ठिकाणी अभिनव भारतच्या सभासदांना दानपट्टा कसा चालवायचा त्याचं प्रशिक्षण देण्यासाठी यांना नियुक्त केलं होतं, हे आपल्याला दिसून येतं। याबरोबर त्र्यंबक चक्रवर्ती यांच्या मार्फत अभिनव भारत या संघटनेला शस्त्रास्त्र पुरवलं जात होतं, हे देखील या ठिकाणी बरोबर, हे पण विधान या ठिकाणी बरोबर आहे। यस, त्याचबरोबर नाशिक मधलं कोठुरे येथील बर्वेवाडा हा या संघटनेचं या ठिकाणी शस्त्रागार होते, हे तिसरा पण विधान या ठिकाणी बरोबर आहे। चौथं विधान मात्र इथं या ठिकाणी प्रॉब्लेम आहे। लक्षात घ्या, पुणे हे अभिनव भारतचं केंद्र होतं, हे विधान चूक आहे। तर पुणे नसून तर काय होतं तर नाशिक हे अभिनव भारतचं या ठिकाणी केंद्र होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या। सन 1899 ला आधी मित्रमेळा संघटना स्थापन झाली आणि या मित्रमेळा संघटनेचं रूपांतर सन 1904 ला अभिनव भारत मध्ये करण्यात आलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। अभिनव भारत या संघटनेची स्थापना करण्यामध्ये सावरकर यांनी जोसेफ मॅझेनीकडनं प्रेरणा घेतली होती। जोसेफ मॅझेनीनं इटलीमध्ये या ठिकाणी यंग इटली नावाचं एक क्रांतिकारकांचं तरुणांचं संघटन निर्माण केलं आणि त्या यंग इटलीच्या धर्तीवरच या ठिकाणी मित्रमेळाचं रूपांतर अभिनव भारत मध्ये करण्यात आलेलं आहे, असं एकंदरीत दिसून येतं। अभिनव भारतच्या कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी जॅक्सनची हत्या केली आणि अशा प्रकारे नाशिक षड्यंत्र केस हे अभिनव भारत या संघटनेशी संबंधित आहे, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर या प्रकारे या प्रश्नाचं राईट आन्सर हे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी आहे, हे लक्षात असू द्या। सी बी आणि ए बरोबर आहे, हे याचं राईट आन्सर आहे। पर्याय नंबर 3 याचं राईट आन्सर या ठिकाणी आहे। नेक्स्ट क्वेश्चन कडे आता आपण या ठिकाणी जाऊया। लक्षात घ्या मित्रांनो, इथं आपण पाहू शकतो दुसरा प्रश्न। दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया। स्वातंत्र्यपूर्व काळात केरळमध्ये नारायण गुरु जे आहेत, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये केरळमध्ये नारायण गुरूंच्या चळवळीची खालीलप्रमाणे शिकवण होती। आता नारायण गुरु तर दक्षिण भारतामधले एक महत्वपूर्ण समाज सुधारक आहे, यांनाच दक्षिण भारताचे महात्मा ज्योतिराव फुले असं पण म्हणलं जातं। आज केरळमध्ये सर्वात जास्त साक्षरता जी आहे ते या ठिकाणी नारायण गुरूंमुळे या ठिकाणी आहे, लक्षात असू द्या। या नारायण गुरु हे अस्पृश्य समाजात
अस्पृश्य समाजातले या ठिकाणी होते. एजवा आंदोलन त्यांनी उभं केलं. तर एजवा नावाची जी काही जमात होती, एजवा जी इथं या ठिकाणी अनटचेबल कम्युनिटी या ठिकाणी आहे, तर यांनी या ठिकाणी एजवा आंदोलन हे या ठिकाणी उभारलेलं आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्या. एजवा जमातीला संघटित करून त्यांनी तिथं एजवा आंदोलन उभारलं आणि या नारायण गुरूंच्याच माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं वायकोम मंदिर सत्याग्रह सन 1924-25 दरम्यान उभारण्यात आला. ज्या सत्याग्रहामध्ये महात्मा गांधी देखील या ठिकाणी सहभागी झालेले होते. हे या ठिकाणी लक्षात घ्या. अत्यंत महत्वपूर्ण या ठिकाणी वायकोम मंदिर सत्याग्रह हा आपण इतिहासामध्ये या ठिकाणी शिकतो. त्या नारायण गुरूंबद्दल या ठिकाणी प्रश्न विचारलाय. वायकोम मंदिर सत्याग्रहामध्ये नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यासोबत यांची भेट झाली होती आणि प्रतिस्पर्धी विचार देखील यांनी इथे या ठिकाणी मांडलेले होते. हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. काय माहिती आहे यांच्याबद्दल ती आपण या ठिकाणी पाहूया. तर इथं म्हटलं आहे की नारायण गुरूंच्या चळवळीची खालीलपैकी कोणती शिकवण होती. श्री नारायण धर्म परिपालन सभा या नावाचं संघटन त्यांनी निर्माण केलं होतं 1902 ला. नाव नीट लक्षात घ्या. श्री नारायण धर्म परिपालन सभा हे संघटन यांनी स्थापन केलं होतं आणि त्याची शिकवण काय होती. एक धर्म, एक जात, एक परमेश्वर, एक भूमी या प्रकारची इथं आयोगाने पर्याय दिलेले. तर लक्षात घ्या, एक धर्म, एक जात, एक परमेश्वर हे 3 विधान बरोबर आहेत. एक भूमी मात्र हे विधान या ठिकाणी नाही त्यांचं. तर एक धर्म, एक जात, एक परमेश्वर या विचारानं त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे असं एकंदर दिसतं. आणि म्हणून मग पर्याय क्रमांक इथं आपल्याला पाहायला भेटतं ए, बी आणि सी, म्हणजे इथं दिलेलं आहे, उलट दिलेलं आहे बघा. बी, सी, बी आणि ए या प्रकारे हे या प्रश्नाचं राईट आन्सर हे या ठिकाणी आहे. आता बघा, दक्षिण भारतामध्ये हे जे एजवा आंदोलन या ठिकाणी आपण पाहतो हे महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी घेताना दिसतं. नारायण गुरूंनी एजवा जमातीच्या लोकांना या ठिकाणी शिक्षण दिलेलं आहे आणि शिक्षणाच्या आधारावर त्या समाजाचं उद्धार करण्याचं कार्य त्यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येतं. तर हे नारायण गुरु दक्षिण भारतामध्ये विशेषतः केरळ प्रांतात महत्वपूर्ण सुधारक म्हणून या ठिकाणी पाहायला भेटतात. तामिळनाडूमध्ये होते पेरियार रामास्वामी आहे आणि त्याचबरोबर ई व्ही पेरियार रामास्वामी ते आहे आणि त्याचबरोबर इकडे आपण केरळमध्ये पाहिलं तर आपल्याला नारायण गुरु या ठिकाणी पाहायला भेटतात. तर हे एक महत्वपूर्ण सुधारक होते हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता हा प्रश्न आयोगाने घेतला कुठून, तर लक्षात घ्या एनसीईआरटी मधला हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. एनसीईआरटी मध्ये तुम्ही या ठिकाणी नारायण गुरूंबद्दलची माहिती या ठिकाणी पाहू शकता. त्या पुस्तकामध्ये हे सगळं या ठिकाणी दिल्याचं दिसून येतं. एक भूमीवर त्यांनी या ठिकाणी काम नाही केलं. त्यांचं म्हणणं होतं एक धर्म आहे, एक जात आहे आणि एक परमेश्वर हा या ठिकाणी आहे. या प्रकारची भूमिका ते इथं मांडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर एनसीईआरटी मध्ये याबद्दलची माहिती तुम्हाला डिटेलपणे या ठिकाणी मिळून जाईल. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण इथं या ठिकाणी डिस्कशन मध्ये आणूया. आता बघा, हा खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना थोडासा कठीण गेला असेल, परंतु हा तितकासा कठीण जाण्याचा कारण या ठिकाणी नाहीये. पाहूया या प्रकारचा जो प्रश्न आहे काय नेमका आहे त्याबद्दलची माहिती आपण इथं पाहून घेऊया. बघा, इथं दिलेलं आहे की पुढील वाक्यात कोणाचं वर्णन केलेलं आहे. आता बघा, 4 सेंटेन्स या ठिकाणी दिलेलं आणि विचारलं की कोणाचं वर्णन या ठिकाणी केलं. ते प्राच्य विद्येचे उत्तम अभ्यासक या ठिकाणी आहे. बघा, प्राच्य विद्या याचे ते उत्तम अभ्यासक या ठिकाणी आहे. ओरिएंटलिस्ट जे एज्युकेशन आपण म्हणतो ते ओरिएंटलिस्ट एज्युकेशन त्याचे ते या ठिकाणी उत्तम अभ्यासक या ठिकाणी आहे. त्याचबरोबर त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश देखील नेमलेलं होतं. मग सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश देखील या ठिकाणी जे राहिलेले आहेत ते हिब्रू, अरबी, फारसी, तुर्की या भाषात निष्णात होते. म्हणजे ते भाषाविद होते, अनेक भाषांचे विद्वान आहे आणि त्याचबरोबर त्यांना चिनी भाषा पण तिचं पण ज्ञान होतं आणि याचबरोबर संस्कृतचेही त्यांना ज्ञान या ठिकाणी आहे. आता बघा, या 4 सेंटेन्स वरनं आपल्याला व्यक्ती ओळखायचा आहे. तर पहिला दिलेला आहे माउंटस्टोर एल्फिस्टन. माउंटस्टोर एल्फिस्टन हा याच्याबद्दल आहे. त्याचबरोबर दुसरा आहे सर विल्यम जोन्स, फ्रान्स बॉब आहे आणि त्याचबरोबर आंकेते ड्युपेरॉन याबद्दल 4 नावं या ठिकाणी दिलेली आहेत. आता इथं आपल्याला लक्षात घ्या, मी नेहमी या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवत असताना एक महत्वपूर्ण संघटनेबद्दल या ठिकाणी माहिती देत असतो. संघटनेचं नाव काय आहे, त्या संघटनेचं नाव आहे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल लक्षात घ्या सन 1784 ला बंगाल प्रांतात स्थापन करण्यात आली. सर विल्यम जोन्स,
त्याचबरोबर एच टी कोलब्रुक, एन.बी. हॉलहेड यांच्याद्वारे या प्रकारची संघटना स्थापन या ठिकाणी करण्यात आली. सर विल्यम जोन्स, एच टी कोलब्रुक आणि एन.बी. हॉलहेड यांनी मिळून या प्रकारे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना झाली. हा प्रश्न एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलवर विचारलेला आहे. एशियाटिक रिसर्च हे त्याचं या ठिकाणी मुखपत्र या ठिकाणी होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलमध्ये काय केलं जायचं, तर भारतातले जे धर्मग्रंथ आहे या धर्मग्रंथांचं इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यात आलं. भारतीय धर्मग्रंथांचं इंग्रजीत भाषांतर करण्यात आलं. परिणाम असा झाला की युरोपामध्ये भारताच्या संदर्भामध्ये भारताच्या प्राचीन इतिहासाबद्दल या ठिकाणी अभ्यासाची जिज्ञासा वाढली आणि त्यातूनच या ठिकाणी ओरिएंटलिस्ट हिस्टोग्राफी किंवा प्राच्यविद्या जी आहे ही प्राच्यविद्या या ठिकाणी जन्मास आलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर या प्रकारे या प्राच्यविद्येचे उत्तम अभ्यासक कोण होते, तर सर विल्यम जोन्स होते. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांना न्यायाधीश म्हणून नियुक्त केलं होतं, तर ते विल्यम जोन्स होते. त्याचबरोबर ते भाषाविद होते, अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं, ते विल्यम जोन्स होते आणि त्यांना संस्कृतचंही नॉलेज होतं. लक्षात घ्या, मनुस्मृती, अभिज्ञान शकुंतलम आणि भगवद्गीता हे 3 महत्वपूर्ण ग्रंथ, या 3 महत्वपूर्ण ग्रंथांचं सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी इंग्रजीत भाषांतर झालेलं आहे आणि ते एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलच्या माध्यमातून झालेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे या प्रश्नाचा राईट आन्सर सर विल्यम जोन्स हे या ठिकाणी आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर याबद्दल सर विल्यम जोन्स बद्दलची माहिती आपल्याला कुठून मिळणार आहे, तर यस एनसीईआरटी बद्दल सर विल्यम जोन्स बद्दल, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल बद्दलची माहिती आपल्याला डिटेलपणे या ठिकाणी दिलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. खूप महत्वपूर्ण व्यक्ती आहे सर विल्यम जोन्स. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे आता आपण या ठिकाणी मूव्ह करूया. लक्षात घ्या, त्यानंतरचा महत्वपूर्ण प्रश्न इथे या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न काय आहे ते मी समजून घ्या. परदेशी भांडवलाची गुंतवणूक, त्याचबरोबर आणि कायदा व सुव्यवस्था याचे रक्षण हे भारताच्या विकासाचे प्रमुख साधन आहे, या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर भारताच्या आर्थिक इतिहासाबद्दलची समीक्षा जी आहे त्याबद्दलचा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे, हे लक्षात घ्या. तर काय, तर परदेशी भांडवलाची गुंतवणूक, कायदा व सुव्यवस्था याचे रक्षण हे भारताच्या विकासाचे प्रमुख साधन आहे, अशा प्रकारचं आहे. आणि तिथं दिलेलं आहे असं आपल्या अर्थविषयक निबंधात लिहिणारे तज्ज्ञ कोण आहे, या प्रकारची माहिती इथं विचारलेली आहे. म्हणजे बघा, भारताच्या संदर्भामध्ये विचार केलाय आणि त्यामध्ये असं म्हटलंय की जर फॉरेन इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये येते आणि भारतात जर कायदा आणि सुव्यवस्था जर या ठिकाणी व्यवस्थित राहते, तर या प्रकारे या ठिकाणी भारताच्या विकासाचं प्रमुख साधन ते या ठिकाणी होऊ शकतं, अशा प्रकारची भूमिका कोणी मांडली. तर बघा, इथं दोन ब्रिटिश आणि 2 इंडियन यांबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर एक आहे जॉन स्टुअर्ट मिल, त्याचबरोबर आहे अल्फ्रेड मार्शल, त्यानंतरचं आहे ते म्हणजे दादाभाई नौरोजी आणि चौथं आहे ते म्हणजे महादेव गोविंद रानडे. आता बघा, या संदर्भात जर आपण पाहिलं तर दादाभाई नौरोजी यांनी इंडियाज पॉवर्टी अन ब्रिटिश रूल इन इंडिया या नावाचा एक महत्वपूर्ण ग्रंथ या ठिकाणी लिहिला आणि ज्याद्वारे ड्रेन थिअरी त्यांनी मांडली. भारताची संपत्ती कोणकोणत्या मार्गाने ही लंडनमध्ये चाललेली आहे, विदेशामध्ये चाललेली आहे, याबद्दलची माहिती ते या ठिकाणी आपल्या ग्रंथामध्ये या ठिकाणी देताना दिसून येतात. त्यांचं सरळ म्हणणं आहे की ब्रिटिशांची भारतात जी गुंतवणूक आहे ती काही चुकीची आहे असं नाही, परंतु त्या गुंतवणुकीचे फायदे हे भारताला न मिळता ते युरोपियन लोकांना मिळत आहेत, या प्रकारची समीक्षा दादाभाई नौरोजींनी ड्रेन थिअरी मांडताना या ठिकाणी केलेली आहे, त्या ग्रंथामध्ये केलेली आहे. भारताच्या दारिद्र्याचं कारण काय आहे या प्रकारची भूमिका ते इथं व्यक्त करताना दिसतात. आणि त्याचबरोबर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल जर आपण पाहिलं तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी एसे ऑन इंडियन इकॉनॉमी या नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी भारताच्या संदर्भामध्ये, अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये ब्रिटिश कशा प्रकारे भारताचं शोषण या ठिकाणी करतायत याबद्दल पण डिटेलपणे त्यांनी इथे या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आता या संदर्भामध्ये आपल्याला हे सेंटेन्स दिलेलं आहे आणि या सेंटेन्स बद्दल विचारलं गेलं की भारताचा विकासाचे प्रमुख साधन होईल कोणतं, तर परदेशी भांडवलाची गुंतवणूक आणि त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था याबद्दल. तर थोडंसं या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे.
तर या प्रश्नाचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या दादाभाई नौरोजी आणि महादेव गोविंद रानडे हे या ठिकाणी असणं गरजेचं आहे। मी देखील तितकासा शुअर या ठिकाणी या प्रश्नाबद्दल नाहीये हे लक्षात घ्या, परंतु या संदर्भामध्ये हे दोन उत्तर या ठिकाणी इथे असेल, ज्यामध्ये पर्याय क्रमांक 3 हा या ठिकाणी असला पाहिजे। सी आणि त्याचबरोबर डी हे प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असणं गरजेचं आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या। दादाभाई नौरोजी आणि महादेव गोविंद रानडे हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे, पण ते 50-50 मध्ये मी पण या ठिकाणी तुम्हाला जरूर सांगेन। तर या प्रकारे मित्रांनो 4 प्रश्न विचारले होते, या 4 प्रश्नांची उत्तरं इथं या प्रकारे मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला। हे लेक्चर कसं वाटलं त्याबद्दल जरूर आपला अभिप्राय आपल्या कमेंट्समध्ये कळवा। थांबूया आपण। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।